एरे रे पावसा तुला देतो पैसा, एरे रे पावसा तुला देतो पैसा असं म्हणता तू धावत आला लहान बाळासारखा. आम्ही आनंदलो, नाचलो, साचलेल्या पाण्यात होड्या सोड लागलो आणि तू बरसू लागलास. पैसा आम्ही दिला नाही, पैसा आम्ही दिला नाही आणि तू बरसायचं थांबला नाहीस. तुझ्या या न थांबण्यानं झोपडं आमचं मोडून गेलं, तुझ्या या न थांबण्यानं झोपडं आमचं मोडून गेलं आणि या मोडलेल्या झोपड्याबरोबर स्वप्नही आमचं चिरडून गेलं. आता मात्र ऐक मित्रा, आता मात्र ऐक मित्रा, पुन्हा गाणं म्हणणार नाही आणि खिशात पैसा असल्याशिवाय परत तुला बोलवणार नाही, खिशात पैसा असल्याशिवाय परत तुला बोलवणार नाही. मित्रांनो, काल परवाच या ओळी मी आमचे मित्र महेश डाळिंबकर सर यांच्या तोडून ऐकल्या आणि त्यांनी ज्यावेळेस या ओळी मांडल्या त्यावेळेस कळलं की ह्या कविता किंवा या ओळी कोणाची होती, कविता कोणाची होती. स्वर्गीय विठ्ठल बुलबुले सर यांची कविता होती मित्रांनो. आणि कविता ती दाहकता दाखवून जाते की त्या महापुरानं किती भयंकर प्रलय झाला आणि त्याच्यामध्ये किती संसार उद्ध्वस्त झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तुम्ही आम्ही कोरोना काळही बघितलाय आणि आज पावसासाठी पावसाची वाट पाहणारा एका बाजूला शेतकरी बघितलाय आणि त्या पावसाने आता थांबावं असं म्हणणाराही आपण या ठिकाणी एक वर्ग बघितलाय. कारण की त्या पावसाच्या न थांबण्यानं खरोखर मित्रांनो एवढा महापूर आलाय. त्या महापुरामध्ये होत्याचं नव्हतं झालं, सगळं गेलं, भिंत कसली, चूल विजली, होतं नव्हतं सारं नेलं. या ठिकाणी असं ऐकताना म्हणताना परत कुसुमाग्रजांची कणा कविता पण आठवते. पण त्या ठिकाणी मित्रांनो त्याच कणा कवितेमध्ये फक्त लढ म्हणा हा शब्द देखील आपल्याला आठवला पाहिजे. जरी महापूर आज मित्रांनो आलेला आहे, तो आज न उद्या वसरणार आहे आणि या आसवांचा महापूर तो आपल्याला थांबवायचा आहे. तो थांबवण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. मित्रांनो, ज्या भागात महापूर आलाय तो भाग जर बघितला त्या भागाकडे मी जर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज पोलीस भरती करणारा सगळ्यात मोठा वर्ग विद्यार्थ्यांचा त्याच भागातला आहे. मग मला जी मदत करावीशी वाटली ती मी या स्वरूपात करतोय का त्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी जर काहीतरी केलं तर निश्चितच हा सुंच महापूर कुठेतरी थांबवण्यासाठी कुठेतरी खारीचा वाटा मला घेता येणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी एवढं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं की येणारी दिवाळी सुद्धा आमचा शेतकरी साजरा करू शकत नाही. तर त्यानं आमच्या त्या लेकरांचा शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, मग ती जबाबदारी थोडीशी आम्हाला घेणं काम आहे आणि ती जबाबदारी घेणं आणि नुसतं घेऊन नाही तर ती पूर्ण करणं हे सुद्धा आमचं काम आहे. मित्रांनो, जे ग्रामीण भागातले माझे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरती तयारी करतात, खास याच वर्षी मी त्यांसाठी लाईव्ह बॅच सुरू केली होती खाकी बॅच नावानं. त्या बॅचला उत्तम प्रतिसादही मिळाला. हजारोच्या वर ऍडमिशन्स मला त्या बॅचला मिळाले आणि ग्रामीण भागातलेच आमचे विद्यार्थी आहेत म्हणून ती बॅच 999 रुपये किमतीची बॅच मी फक्त 199 मध्ये सुरुवातीला ठेवली होती. त्याचा मुलांनी फायदा घेतला आणि मलाही ती बॅचची फी पुरवत करणे मी ती 999 परत केली. पण आज हा जो प्रलय बघतोय तो प्रलय बघून या ठिकाणी त्या विद्यार्थ्याकडनं 1 रुपया सुद्धा घेणं चुकीचं आहे. आजच्या घडीला त्यांचंही कुठेतरी ऋण फेडायचं आज संधी मिळते तर ती फेडण्याचं काम मला करायचं आहे. मित्रांनो, खाकी बॅच नावाची बॅच मायबोली प्रबोधिनी या ऍप्लिकेशनवरती मी दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच घेतली, त्यांना माहिती ती बॅच कशी चालते. आज तीच बॅच मला तमाम महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली करून द्यायची आहे. माझ्या महाराष्ट्रातला पोलीस भरती करणारा एक ना एक विद्यार्थी या बॅचला आला पाहिजे आणि त्यांनी ती बॅच बघितली पाहिजे. कारण की ती बॅच जोपर्यंत चालणार आहे, मी तरी 45 दिवस म्हटलं असेल तर ती बॅच जवळपास मित्रांनो माझ्याकडनं 60 दिवसांच्या वरती 60 ते 70 दिवस चालणार आहे ती बॅच. अजून तुमची भरती आलेली नाहीये,
आता तुमच्या भरतीला तुम्ही कुठे सुरुवात केली आणि या महापुराने एवढा प्रलय आणला की तुमचा सगळा काळ त्या महापुरातच चाललाय. त्याच्यातून आपल्याला आज न उद्या बाहेर पडायचंय आणि बाहेर पडत असताना तुम्हाला माझ्यासोबत ही तयारी करायची. 60-70 दिवस रोज तुम्हाला मी सकाळी 10 ते 12 या वेळेत भेटणार आहे आणि मराठी व्याकरण हा माझा विषय परिपूर्णरित्या तुम्हाला अवगत करून देणार आहे. जरी तुमच्यासाठी बॅच फ्री दिसत असेल पण माझ्याकडचे कष्ट हे विकत दिल्यासारखेच असणार आहेत. माझ्या कष्टात किंचितही कमीपणा दिसणार नाही. जे कष्ट आजपर्यंत मी एमपीसीच्या पोरांसाठी घेतले ते कष्ट मला आज पोलीस भरती करणाऱ्या माझ्या या ग्रामीण भागातल्या पोरांसाठी घ्यायचे आहेत आणि ते रोज तुम्हाला दिसणार आहेत. ही का रेकॉर्डेड बॅच नाही. रोज तुम्हाला मास्तर तुमच्या समोर दिसणार आहेत आणि त्या स्वरूपामध्ये तुमच्यातले पोरं उद्या भरती झाले तरच तुमचा तो महापूर कुठेतरी थांबणार आहे. आयुष्यभरासाठी तो थांबणार आहे आणि तो थांबवायचा आपल्याला. ही जबाबदारी फक्त माझी नाही तुमची सुद्धा आहे. तुम्हालाही तेवढ्याच नेटानं अभ्यास करायचा आहे. ज्या नेटानं मी देतोय त्या नेटानं तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला वर्दीतच पाहायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरच्यांनी वर्दीत पाहिलं तर त्यांचं स्वप्न साकार होणार आहे. ते भंगलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत मित्रांनो. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं एकच काम आहे. मी 999 घेणार नाही, ती 100% बॅच तुम्हाला फ्री मध्ये देणार आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की आता सध्या आज लगेच मायबोली प्रबोधन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे. प्ले स्टोअरला जा, मायबोली प्रबोधन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये रजिस्टर्ड तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा, नाव टाका, लॉग इन करून ठेवा आणि याच बॅचमध्ये म्हणजे याच ऍपमध्ये तुम्हाला पोलीस भरतीचा अशी एक टॅब दिसेल. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाकी बॅच दिसेल मित्रांनो. ही खाकी बॅच आता सध्या तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळते. 2च प्रकरण माझे शिकून झालेत. मला 40 प्रकरण शिकवायचे. आताची सुरुवात आहे आणि या सुरुवातीलाच तुम्हाला 2 प्रकरण ते रेकॉर्डेड स्वरूपात पाहायला मिळतील पण पुढचे राहिलेले 38 प्रकरण तुम्हाला लाईव्ह माझ्यासोबत पाहता येतील. पण तुम्ही तिथे गेलात तुम्हाला जुने प्रकरण पाहायला मिळतील पण लगेच पुढचे प्रकरण पाहण्यासाठी तुम्हाला काय करणार मित्रांनो, आपला 3 ऑक्टोबर या दिवसाची वाट पाहणं आहे. आधी ऍप डाउनलोड करून ठेवा, रजिस्टर करून ठेवा. 3 ऑक्टोबरला तुम्हाला त्या ठिकाणी मी 1 रुपयाही फी न घेता संपूर्णतः मोफत मध्ये ती पोलीस भरतीची बॅच खाकी बॅच अवेलेबल करून देत आहे. 3 ऑक्टोबर हा दिवसच घेण्याचं कारण असं झालं मित्रांनो की या 3 ऑक्टोबर या दिवशी गेल्या वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि हा 3 ऑक्टोबर हा दिवस आपण आता या वर्षीपासून काय म्हणून साजरा करणार आहे तर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार आहे. म्हणून एका बाजूचं संकट दुसऱ्या बाजूचा मराठी भाषेचा गौरव या दोन्हीचा सुमध्य साधून मित्रांनो या दिवशी माझ्याकडनं संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची बॅच मोफत मिळणार आहे. फक्त आज ऍप डाउनलोड करून ठेवा आणि 3 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही ती बॅच घ्या. बॅच घेतल्यानंतर तुम्हाला जेवढे टॉपिक मला शिकवायचे त्या बॅचमध्ये बॅचचं स्वरूप दिलंय ते सगळे टॉपिक तुम्हाला पाहता येतील. आणि माझं एकच म्हणणं असेल की माझ्याकडे शिकणारा विद्यार्थी हा मराठीमध्ये 25 पैकी 25 मार्क त्यांनी घेतलेच पाहिजे. कारण की माझी शिकवण्याची तळमळ एवढी आहे तर त्या तळमळीतनं तुमची शिकण्याची तळमळ वाढणार आहे आणि तुम्ही 100% 25 पैकी 25 मार्क घेणार म्हणजे घेणार, याच्यात वाद नाही. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, यशवंत सोराट आपला फ्रीमध्ये बॅच देतोय. मग फ्रीमध्ये बॅच देतोय म्हणजे आपला टाइमपासही व्हायला नको हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण की प्रत्येक या ठिकाणी मोफत मिळणारी गोष्ट ही चांगली असेलच असं नाही. तर खरोखर मी जर देरी मोफत देत असेल तर यशवंत सोराट नेमकं शिकवतो कसा हे एकदा बघा. युट्यूबवर जा, फक्त सर्च करा, यशवंत सोराट हे नाव सर्च करा आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की हा व्यक्ती काय शिकवतो. आणि या शिकवण्याला जर तुम्हाला योग्य वाटत असेल, मी त्या लायक वाटत असेल तर मग ती फ्री असलेली बॅच घ्या. फ्री आहे म्हणून सुद्धा घेऊ नका. जर मी त्या योग्यतेचा वाटलो तर घ्या. आणि जी बॅच तुम्हाला मी देतोय खाकी बॅच ती जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये गेलात तर त्या ठिकाणी कंटेंट मध्ये आणि लाईव्ह मध्ये व्हिडिओ आहेत. जे 2 प्रकरण माझे शिकून झाले ते वर या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. लगेच तुम्ही बघा, मग तुम्हाला कळेल का नेमका हा माणूस देतोय काय. आणि जर मी देतो ते योग्य देत असेल, परीक्षाभिमुख देत असेल तर ती फ्रीवाली बॅच तुम्ही जॉईन करा. आणि फ्री देण्याचं कारण तुम्हाला कळेल मित्रांनो, माझं काहीतरी देणं लागतंय तर ती मी या स्वरूपात देतोय. आता या ठिकाणी तुम्ही या माझा व्हिडिओ बघताय, तुम्ही मला ऐकताय आणि तुम्ही जर या ठिकाणी विद्यार्थी नसाल तर तुमचं एकच काम आहे का जो विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतो, जो तुमच्या ओळखीचा आहे, संपर्कातला आहे किंवा तुमच्याकडे जे काही ग्रुप असतील त्या ठिकाणी फक्त तुम्ही मला पोहोचवा, त्या लोकांपर्यंत मला पोहोचवा, त्या गरजवंतापर्यंत मला पोहोचवा, जेणेकरून तो या बॅचचा लाभ घेऊ शकेल. मित्रांनो फक्त तुम्ही
एकच काम करा, तुम्ही स्वतः लाभार्थी असाल तर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आणि तुम्ही जर ते लाभार्थी नसाल तर त्या लाभार्थ्यापर्यंत मला पोहोचवा, जेणेकरून तो काय करेल, हे ऍप डाउनलोड करून ठेवेल आणि 3 ऑक्टोबरला ती बॅच घेईल मित्रांनो. आणि या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे, मला जे सांगायचं त्याची लिंक मी खाली दिली आहे, ती लिंक तुम्ही फक्त शेअर करा. बाकी माझं जास्त काही म्हणणं नाही. आणि जे लोक येतील 3 ऑक्टोबरने त्यांनी बॅच परचेस करायची. 3 ऑक्टोबर पासून पुढचे 50-55 दिवस 60 दिवस जे काही बॅच संपायला लागतील तेवढे दिवस मी त्यांना माझ्याकडनं संपूर्ण मराठी व्याकरण शिकवणार आहे. आणि काय शिकवायचं ते बॅचच्या सुरुवातीलाच मी क्लिअर केले, ते एकदा ते बघाच, त्याच्यानंतरच तुम्ही बॅच करा. फ्री आहे म्हणून अजिबात करू नका. पण जर शिकवणारा दर्दी असेल तर तो घेणारा त्या ठिकाणी त्यानं निश्चित ती बॅच बघावी आणि त्यांनी दर्दीपणा दाखवावा आणि मग ती बॅच घ्यावी. ओके मित्रांनो, या आलेल्या मोठ्या संकटातनं देव लवकरात लवकर सगळ्यांना बाहेर काढो आणि सगळ्यांना यातनं बाहेर निघण्याची शक्ती देवानं द्यावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझं हे जे काही लेक्चरचे 2 शब्द इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.